ये दो तरह के, एक तो लापरवाह और दूसरे जो हैं वो बस वो सोचते हैं वो बहुत जाने। और इसलिए सहयोग नॉर्थ इंडिया में बहुत जोरों में फैल रहा है और अभी अभी शुरू करने पर और लोग बहुत अच्छे से गहराई में उतर रहे हैं। तो महाराष्ट्र में इतने साल काम करने पर भी उससे आधा भी काम नहीं, ये बात सही। ये बहुत आश्चर्य की बात है, जिसके मुंह में हर समय संतों की वाणी है, वो महाराष्ट्र, उस महाराष्ट्र लोगों में अपने कल्याण का विचार न हो, ये मैं समझ नहीं पा। मैं स्वयं महाराष्ट्र में पैदा हूं, मेरे बाप दादे हजारों वर्ष से महाराष्ट्र में पैदा और सभी बड़े भक्त लोग थे। तो समझ नहीं आता कि ये भक्ति ये कैसी, ये बस बैठ करके उठ रहे। तो मुझे पूर्ण महाराष्ट्र की जमीन में इसके पुण्य प्रभाव में बहुत विश्वास है। इतना ही नहीं, सब सहयोगी वो कहीं से भी आए, परदेश से आए, नॉर्थ से आए, सब कहते कि जमीन में इस आकाश में चैतन्य बना। लेकिन जैसे समुद्र के किनारे कोई प्यासा बैठा रहे, ऐसे यहाँ के लोग क्यों पास से बैठे रहते। और जब ये बात हुई तो एक तरह से तकलीफ भी हुई कि क्या उन संतों ने बेकार मेहनत कर दी इन लोगों के लिए। इतनी मेहनत की संतों ने, कितनी तकलीफें उठाई, कितना मार खाया। अरे उस ज्ञानेश्वर जी के पैर में चप्पल भी नहीं, जूते भी नहीं, अब उनकी पालकी लेके घूमते हैं। इतनी बात हुई, जिनके पैर गर्मी में जलते थे, झुलसते थे, उनको सहलाने वाला कोई नहीं था। और हम लोग ऐसी फालतू चीजें में अपनी जिंदगी में बर्बाद करने वाले हैं क्या? और बड़े समारोह के साथ हम इस कदर गलत चीजें करते। मराठीत सांगायचं म्हणजे एड्या गबाळ्याचे काम नव्हे, त्याला पाहिजे जातीचे. ती जात काही तू निघून गेली की काय? ती उत्तरेला गेलेली दिसते, बाकी इकडे जिकडे पाहा तिथे बस्त्याला बसलेले सगळे. अहो काय म्हणावे तुझं, मी तुमचीच आहे, तुमच्याच भाषेत तुमच्याच जीवनात रंगलेली एक मी आहे. मी बघते माझ्याबद्दल खूप, माताजींचं दर्शन झालं ना, बस झालं दर्शन. अरे कशाला दर्शन पाहिजे तुम्हाला माझं? आज मंदिरामध्ये देवळामध्ये इतक्या मूर्त्या आहेत, तुम्ही कशाला माझ्या दर्शनाला का? जा तिथे दर्शना, इथे तुम्ही आत्मसाक्षात्कार घ्यायला आणि उगीच माझ्या पायावर येऊ नका. मी तुम्हाला दिलाय काय? माझ्या पायावर कशाला येतात? मिळवून घ्या. आणि तुम्ही हे जाणत नाही, तुमचा वारसा आहे, तुमचा महाराष्ट्राचा वारसा आहे. मी शिकले कुठे सगळं तुम्हाला बोलायला? मला जरी संबंध माहित होत तरी ह्या मराठी भाषेतच तुम्ही सांगितलं की काय भाषा आहे तुम्हाला माहितीये. आत्म्याचं जर वर्णन करायचं असलं तर मराठी भाषाच पाहिजे. संस्कृती जर नसली आली तरी मराठी भाषेत व्यवस्थित सगळं कार्य होतं. त्या अशा महान महाराष्ट्री भाषात, त्या महाराष्ट्रात जन्मलेले तुम्ही, आणि मला आज असं ऐकायला मिळालं, बरं नाही वाटलं. आणि त्यात ही टूम निघालीये बुद्धिजीवी. कुठे नाहीये भारतात हे असले बुद्धिजीवी, कुठे नाही. कोणत्याही न्यूजपेपर मध्ये माझ्या विरुद्ध एक अक्षर कधी कोणी काढलं. संबंध नॉर्थ इंडियामध्ये एवढा मोठा आमचं तिथे प्रेस कॉन्फरन्स झाला, सगळ्यांनी ठळक अक्षरामध्ये माझ्याबद्दल विचारपूस करू. उगीच मी सांगितलं म्हणून नाही, इथे विचारपूस न करताना माझ्या विरुद्ध लिहिणं, किंवा भक्तीने नुसते माताजी बरं फार आनंद झाला, आपले दर्शन झाले, आता बस, ही प्रवृत्ती सोडायला पाहिजे. पुष्कळ आपण दर्शन केली, झालं, सगळं संपलं, आता घ्या स्वतःच दर्शन. स्वतःच दर्शन घ्या. ते दर्शन झाल्याशिवाय माझ्या दर्शनाला काय अर्थ आहे हो?
मी तुम्हाला काय दिलंय? काहीच दिलेलं नाही. स्वतःचं दर्शन घ्यावं आणि त्या दर्शनाला जाणल्यावर आपल्याला माहिती होईल की या महाराष्ट्रात आपण का जन्माला आला. महाराष्ट्रात सगळेच भामटे नाही आहेत, सगळेच मूर्ख नाही आहेत, पण ते जातीचे कुठे आहेत ते घेऊन या म्हणते मी. आता आपल्यात असतील असा मला पूर्ण विश्वास. पार झाल्यावरती झालं, हा आम्ही आता पार झालो म्हणजे काय आता भूते झाले तुम्ही. त्याची पुढची पायरी गाठायला पाहिजे आणि त्यासाठी आमचा जो सामूहिक कार्यक्रम आहे त्याच्यात यायला पाहिजे. त्याच्यात काही तुम्हाला पैसे द्यायला नको, त्याच्यात तुम्हाला काही नको. पण उद्या जर जेवण असलं तर माताजी सांगितलं पैसे द्यायला नको, जेवणाचे कशाला पैसे घेतात, पण त्याच्या कोण देणार? त्या ज्ञानासाठी तुम्हाला एक कवडी खर्च करावी, हे समजून घेतलं. आणि हे किती महत्वाचं कार्य आहे, किती महात्म्याचं कार्य आहे. उद्या सर्व देश या महाराष्ट्रात येतील आणि बघतील की काय या माताजी बडबडायच्या आणि आहे काय हे. तुमची तरुण पिढी उद्या दारू प्यायला लागली किंवा त्यांनी ड्रग घ्यायला लागली तर मग माझ्याकडे येणार तुम्ही. पण आधीच का नाही सांगितलं? हे सगळं समोर असताना, सगळं मिळत असताना ते का गेलं? तर हे नसते प्रयास, नसत्या भानगडी सोडू, कृपा करू स्वतःची पूर्ण कल्पना करू, स्वतःचा आदर. शिष्टपणा आहे, पण त्या शिष्टपणाला अर्थ काय? हा शब्द शिष्ट कोणत्या भाषेत तुम्ही ट्रान्सलेट करू शकत नाही, कोणत्या भाषांतर करू शकत नाही, कारण तिकडे नसतातच शिष्ट. हे जे शिष्ट लोक आहेत त्यांचं विशिष्ट काय ते विचारलं. आणि हा शिष्टपणा वेळ घालवू नका. मानलं आम्ही की आमचं काय फार मोठं असं मंदिरासारखं बांधलेलं नाहीये, एक शाळेमध्ये आम्ही प्रोग्राम करतो, काय झालं? तेव्हा माझी परत परत आपण सर्व लोकांना, महाराष्ट्रीय लोकांना विनंती आहे की त्या महान संतांनी जे कार्य केलं त्या कार्याला सोन्याचा कळस तुम्ही चढवला पाहिजे आणि गर्वाने म्हटलं पाहिजे ही संतांची भूमी आहे आणि आम्ही संतांच्या भूमीत जन्माला आलो आणि आम्ही ह्याच्यात प्रावीण्य मिळवतो. तेव्हा सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की कृपा करू, मी म्हटल्याचा राग मानू नये, वाईट वाटून घेऊ नये, पण समजून घ्यावं की एखादा राजाने भीक मागावी तशी मला स्थिती वाटते. अहो तुम्ही राजा आहात, सिंहासनावर बसा, असा भिकारडेपणा कशाला करता? स्वतःची ओळख नाही म्हणून स्वतःची ओळख करून घ्या, म्हणजे कळेल कुठल्या कुठेतरी लोक तुमच्यातच परत संत निघणार आहे आणि फार मोठं कार्य होणार आहे. सर्व ह्याचा तोडगा सहयोग आहे, सर्व ह्याचा तोडगा. कोणताही तुम्ही प्रश्न टाका त्याचा तोडगा हा सहयोग. कारण अज्ञानात सगळे प्रकार अज्ञानात आहे, ज्ञानात येणं हाच त्याचा तोडगा असो. तर आता आपण 10 मिनिटासाठी प्रश्न असणारच, ते उद्या आपण परिणाम झालेला आहे, नाही झाला तर एक प्रक्रियेने तो नक्कीच होईल. पण तरी मला पूर्ण खात्री आहे या पुण्यभूमीवर बसलेल्या लोकांना आशीर्वाद मिळालेला आहे. बघूया आता दोन्ही हात माझ्याकडे असे, कारण हे 5 आणि हे 5 अशी 5 चक्र त्या बोटांच्या किनाऱ्यावर असे दोन्ही हात आणि डोळे मिटायचे. चष्मे वाटले तर काढून ठेवा, डोळे मिटून. चष्मे काढता काय काय, डोळे मिटा, दोन्ही हात असे. मनामध्ये इच्छा एकच की तुम्हाला हा योग प्राप्त झाला पाहिजे. इस तरह से हाथ मेरी ओर करें और मन में एक इच्छा रखें कि ये योग हमें प्राप्त होना चाहिए.
हम ये आत्म साक्षात्कार चाहते हैं, क्योंकि ये हमारे हित के लिए, हमारे कल्याण के लिए और हमारे उत्क्रांति के लिए है। इसलिए आप दोनों हाथ इस तरह से फैलाएं। आंख बंद कर लें। आता टोप्या काढून ठेवा आणि उजवा हात माझ्याकडे करा. टोप्या काढा. आई समोर कशाला टोपी? मी काही गुरु बिरू नाही. असा टोप्या काढा, म्हणजे ब्रह्मरंध्र छेदलं की नाही कळेल आपल्याला. उजवा हात माझ्याकडे करा. टोपी निकाल लें और राइट हैंड मेरे और करें. टोपी इसलिए निकाल लें कि ये ब्रह्मरंध्र है, ये छिदा की नहीं देखना है. अब अपना सर झुकाओ और लेफ्ट हैंड से आप देखें कि सर में से इसको सर के ऊपर न, सर से दूर रख के देखें कि कुछ ठंडी ठंडी हवा सर से आ रही है क्या. उजवा हात माझ्याकडे करायचा आणि मान खाली वाकवून डाव्या हाताने बघायचं की ह्या ब्रह्मरंध्रातनं टाळूतनं थंड थंड असं येते का. पण हात अधांतरी जर अधांतरी आता डावा हाथ माझ्याकडे. अब लेफ्ट हैंड मेरी ओर करें और फिर से सर को झुका लें और अब देखें हाथ से राइट हैंड से देखें कि आपके सर में से कुछ ठंडी हवा आ रही है या नहीं. कुछ लोगों को बहुत दूर तक आती है, किसी को नजदीक आती है. तो कृपया देखें इसके अंदर ठंडी ठंडी हवा आ रही है या. आता डावा हात माझ्याकडे करायचा आणि मान वाकवून उजव्या हाताने बघायचं. उजवा हात अधांतरी धरायचा. कुणाकुणाला जवळ, कुणाला दूर, डोक्यापासून दूर अशा या थंड हवेच्या लहरी म्हणतात. तेव्हा आता बघा की थंड थंड डोक्यात येत आहे. काही काही ना गरम येईल, काही काही ना गरम येईल, काही हरकत नाही, नंतर ते थंड होतं, अंगातली गर्मी निघते. किसी किसी को ठंडा भी आ सकता है, कोई हर्ज नहीं. वो ठंडा जो आ रहा है उसकी जगह गर्म आ रहा है, लेकिन गर्म थोड़ी देर में ठंडा हो जाए. देखिए ठंडक आना है सर से. लेफ्ट हैंड हमारी तरफ, राइट हैंड से. आता परत उजवा हात माझ्याकडे करा आणि मान वाकवून परत लेफ्ट हँड डोक्यावर तसाच अधांतरी ठेवायचा आणि बघा येत आहे. अब फिर से आप राइट हैंड मेरी ओर करें और गर्दन झुका करके देखें कि आपके सर से फिर से ठंडी हवा आ रही है या नहीं. सर से दूर गर्म भी आ रही तो कोई हर्ज नहीं. अब आप दोनों हाथ आकाश की ओर करके सर पीछे कर और एक सवाल पूछे 3 बार. कोई सा भी एक सवाल. श्री माता जी, क्या ये ब्रह्म चैतन्य है? Mother, is it the cool breeze of the Holy Ghost? प्रश्न विचारा, काय हे ब्रह्म चैतन्य आहे?
परमेश्वराची प्रेमाची शक्ती आहे. कोणताही एक प्रश्न तीनदा विचारा. आता हात खाली. माझ्याकडे बघा, विचार न करता. मेरी ओर देखिए, विचार न करता. ये निर्विचारिता, निर्विचार समाधि का पहला लक्षण. जिन जिन लोगों के हाथ ऐसे करें, हाथ में या सर से या दोनों जगह से ठंडी हवा आई हो, दोनों हात ऊपर करें. ज्या लोकांच्या हातात किंवा डोक्यातून हातातून डोक्यातून किंवा दोन्ही जागे थंड हवा वाटली असेल किंवा गरम हवा वाटली असेल, या गरम हवा भी वो दोनों हाथ ऊपर करें. दोनों हात, ते दोन्ही हात वर करा. हे ना, हे पुण्यपठणम. नमस्कार. अहो, तुम्ही सगळे संत साधू झालात, तुम्हाला आमचा नमस्कार. ये तो सब संत साधु हो गए, अब सबको नमस्कार करो. सब लोग पार हो गए, बहुत कुछ कम लोग हुए जो नहीं कुछ, अधिकतर लोग पार हो गए. सब पार, सबको अनंत आशीर्वाद, अनंत आशीर्वाद है. लेकिन कल आप आइएगा और भी लोगों को बताना कि आपको क्या अनुभव आया, और यहाँ ले आइएगा. यही चीज सबको देने की है और उनको भी ये प्राप्त करा दीजिए. उसके बाद इसमें जमना होगा. उद्या सगळ्यांना आपण निमंत्रण करावे आणि त्यांना बोलवावं आणि त्यांना सुद्धा ही फार महत्वाची जी एक देणगी परमेश्वराची ती द्यावी. आणि खरंच तुमचं ह्या लोकांवर प्रेम असलं तर त्यांना उद्या घेऊन यावं. आणि त्याच्यानंतर उद्या मी सगळं कुंडलिनी बद्दल आपल्याला सांगणार आहे आणि आपल्या प्रश्नांची उत्तर देईन. फार उत्तम झालं, सगळेजण पार झाले म्हणजे काय म्हणावं आता. अहो, त्याच्यापेक्षा आणखी काय धन्यता मला वाटणार. पण तरी दर्शन हे आता स्वतःच घ्यायचंय, माझं नाही. तेव्हा तुम्ही लोकांनी घाई करायची नाही, माझ्यावर पायावर येण्याची करायची नाही. पोलीस कृपा करू, एक शिस्त पाळायची. दर्शन आपको अपना लेना है, मेरा नहीं. इसलिए कृपया मेरे पैर पे आने की कोशिश न करें. और अभी तो कुछ हुआ ही नहीं, उसको आप पूरी तरह से प्राप्त करें और पूरी तरह से जिद करें कि मैं क्यों न पाऊं. जब मैं इसका हकदार है तो मैं इसे क्यों न पाऊं. त्याच्यात अगदी एक तऱ्हेचा हट्ट धरला पाहिजे की मला हे प्राप्त झालं पाहिजे, त्याचा प्रावीण्य मिळालं पाहिजे.